बातमी नाशिक जिल्ह्यातून आहे। सटाणा शहरातील ताहराबाद नाका ते नामपूर रोड या मुख्य रस्त्यावर भटकी कुत्री आणि मोकाट डुकरांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे। या रस्त्यावर शाळा, महाविद्यालय व शासकीय कार्यालय असल्याने विद्यार्थी, पालक आणि ज्येष्ठ नागरिकांची मोठी वर्दळ असते। मात्र अचानक येणाऱ्या जनावरांमुळे अपघाताचा धोका वाढला असून याआधीही दुचाकीस्वारांचे अपघात घडले आहेत। नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी नगरपालिकेने तात्काळ मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा अशी जोरदार मागणी होत आहे। सटाणा नगर परिषद वाचनालयात राजमाता जिजाऊ मासाहेब व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त नगराध्यक्ष हर्षदा राहुलबाबा पाटील यांनी पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले। यावेळी मुख्याधिकारी, नगरसेवक, विभाग प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते। सटाणा नगर परिषदेच्या सभागृहात माजी गटनेते स्वर्गीय संदीपदादा पोपटराव सोनवणे यांच्या 8व्या पुण्यस्मरण निमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन नगराध्यक्ष हर्षदा राहुलबाबा पाटील यांनी केले। या प्रसंगी नगरसेवक राहुलबाबा सुभाष पाटील, भूषण तानाजी सोनवणे, डॉक्टर जतीन कापडनीस, पार्थ संदीप सोनवणे यांच्यासह अनेक मान्यवर आणि विभाग प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते। महाराष्ट्र वाणी युवा मंच बागलाण वर सटाणा शहर कार्यकारिणीच्या संकल्पनेतून सन 2026च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन सटाणा येथील वाणी समाज मंगल कार्यालयात उत्साहात पार पडले। यावेळी समाजातील ज्येष्ठ व युवा समाजसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आता बातम्या कळवण तालुक्यातील आहेत। कळवण तहसीलदारांना धमकावणाऱ्या दोघांवर कळवण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तोतया पत्रकार असल्याचे भासवून शासकीय कार्यालयात घुसखोरी, धमकावणे आणि सोशल मीडियावर बदनामी केल्याप्रकरणी तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। कळवण तालुक्यातील भेंडी येथील किड्स लर्निंग स्कूलमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडला। चिमुकल्यांनी सादर केलेल्या बहारदार नृत्यांनी उपस्थितांची मने जिंकली असून मान्यवरांनी मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांचे कौतुक केले। नांदुरी ते सप्तशृंगी मार्गावर 12 जानेवारी ते 15 मार्च 2026 दरम्यान 24 तास एकेरी वाहतूक लागू करण्यात आली आहे। ठराविक वेळापत्रकानुसार वाहतूक सुरू राहणार असून वाहन चालकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। आता ही बातमी नंदुरबारमधून आहे। नंदुरबार जिल्ह्यातील जिल्हा कारागृहाच्या बांधकामात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप बिरसा फायटर संघटनेने केलाय। या संदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार येथे निवेदन देण्यात आले। झालेल्या कामाचे संपूर्ण ऑडिट करण्याची मागणी करण्यात आली असून दोषी आढळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईची मागणी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे।